माकपच्या वतीने या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन जे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर कामगार कायद्यांच्या विरोधात या ठिकाणी हे मोर्चाचं आयोजन जे ते करण्यात आलेलं आहे। आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली CPM या पक्षाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लाल बावटा संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर सोलापुरातील दत्तनगर परिसरातून हा मोर्चा जो आहे तो आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। नक्की काय मागण्या आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात। काय मागण्या आहेत, कशासाठीचा हा मोर्चा आहे, काय भूमिका आहे? केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025ला 4 श्रमसंहिता या देशामध्ये लागू केलेल्या आहेत। कामगार संघटना संयुक्त कृती समिती जे केंद्र स्तरावर राष्ट्रीय कामगार संघटना आहे यांची मागणी होती की जे कामगार कायदे आहेत 44 कामगार कायदे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। परंतु नरेंद्र मोदी सरकारने भांडवलदार दार्जिने आणि कारखानदारांना मदत करणाऱ्या 4 श्रमसंहिता लागू केल्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी आज देशभरामध्ये आंदोलन होत आहे। आपण पाहतो या ठिकाणी कामगार कायदे जे आहेत केंद्र सरकारने केलेले हे 4ही कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणे जो जुना कामगार कायदा आहे तो लागू करावा या मागणीसाठी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।